नमस्कार. प्राध्यापक मांगले, जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेमध्ये झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात आपण चर्चा करत आहोत. या पतसंस्थेत सुमारे 25 कोटी रुपयांहून जास्त रकमेचा अपहार झालेला आहे, अशा पद्धतीचं अनिल पैलवान या ऑडिटरने रिपोर्ट शासनाला सादर केला. आता रिपोर्ट शासनाच्या स्तरावरती पेंडिंग आहे. 88 कलमांतर्गत त्याच्यावरती चर्चा होईल आणि जबाबदारी निश्चित होईल. मित्रांनो, या पतसंस्थेमध्ये ज्यांनी ठेवी ठेवले असे ठेवीदार जे आहेत ना, हे ठेवीदार फार मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेले आहेत आणि या ठेवीदारांना म्हणजे प्रत्यक्षात काय अडचणी आल्या आणि आपण कुणाकुणाला भेटलो याचा आपण साधारणपणे गोषवारा या ठिकाणी घेणार आहोत. एक गोष्ट तुमच्या साधारणपणे लक्षात आली असेल, करवीर तालुका पंचायत समिती कर्मचाऱ्यांची ही पतसंस्था असल्यामुळे सगळे जवळपास म्हणजे शासकीय नोकर आहेत आणि शासकीय नोकर असल्यामुळं हे सगळे निवृत्तीनंतर जवळपास सगळे ठेवीदार हे निवृत्त आहेत आणि निवृत्तीनंतर त्यांच्या समोर असलेल्या ज्या समस्या आहेत, उदाहरणार्थ मी सांगतो की मुलाबाळांची लग्न आहेत, घराचं स्वप्न आहे, अजूनही घर पूर्ण झालेलं नाहीये. त्यानंतर काही जणांना आपली मुलं ही परदेशात शिकायला पाठवायची आहेत. असे अनेक प्रश्न, काही जणांचा आरोग्याचे मोठे प्रश्न आहेत आणि ह्या प्रश्नासाठी त्यांना पैशाची गरज आहे. अशा अडचणीच्या काळात त्यांना या पतसंस्थेतून सहकार्य झालं नाही किंवा मदत नाही. ज्या कारणासाठी ही पतसंस्था अस्तित्वात आली आणि पतसंस्थेतनं त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांना पैसे मिळायला पाहिजेत, ही बाब त्यांना पूर्तता करता आली नाही किंवा या पतसंस्थेमार्फत त्यांना झाली नाही. ते प्रचंड अडचणीत आले. आज आपण बघूया आपल्या समोर एक ठेवीदार आणि ठेवीदार. रावसाहेब, आपलं नाव सांगा. तुम्ही या पतसंस्थेत कोणत्या पदावर, म्हणजे तुम्ही जिल्हा परिषद अंतर्गत कोणत्या पदावर काम करत होता ते सांगा आणि या पतसंस्थेमध्ये पैसे ठेवण्यासाठी कुणी उद्युक्त केलं तुम्हाला ते सांगा. माझं नाव श्री जयसिंग विश्वराव पाटील. मी पन्हाळा सब डिव्हिजन बांधकामकडे मी स्थापत्य अभियंत्री सहाय्यक म्हणून काम करत होतो आणि मी 1912ला रिटायरमेंट झाली 2012ला. बर. आणि ज्या रिटायर झाल्यानंतर जे पैसे मला मिळाले ते मला सरदार जाधव, मुक्तुम देसाई, मुगदुम या लोकांनी मला आमच्या इकडे पैसे ठेवा, ज्यादा व्याज आहे, तुम्हाला इतरांपेक्षा ज्यादा पैसे मिळतील म्हणून मी तिथं पैसे ठेवले. परंतु मला माझ्या मुलाच्या लग्नाच्या वेळी किंवा मुलीच्या लग्नाच्या वेळी पैसे मिळालेले नाहीत. किती रक्कम ठेवला होता? रक्कम 18 लाख रुपये असून मी माझ्या बायकोच्या नावावर, मुलीच्या नावावर, मुलाच्या नावावर आणि सुनेच्या नावावर ठेवले होते. ही जी रक्कम तुम्ही जी ठेवली निवृत्तीनंतरचे जे पेन्शन आहे किंवा त्या संदर्भात त्या संबंधातले हे सगळे पैसे आहेत, हे पैसे गुंतल्यामुळं आणि तुम्हाला परत तुम्ही काही अडचणीत आला? मी अडचणीत आलो ना. ज्यावेळी माझ्या बहिणीचं आजारपण आलं त्यावेळी मला ते पैसे मिळाले नाही. परत मुलीच्या लग्नाच्या वेळी मला ते पैसे मिळाले नाही. त्यामुळे मी फार अडचणीत आलो. ठीक आहे. आता तुम्हाला या पतसंस्थेतले पैसे जे आता तुमची यंत्रणा काम करते, पवार साहेबांच्या किंवा तुमच्या जे कोर कमिटी आहे त्यांच्या, आता तुम्हाला काय वाटतं, पैसे मिळतील परत? तर पैसे मिळतील अशा आम्हाला आता आशा आहे. बरोबर. असे त्याने सुभराव पवार किंवा आमच्या ह्याने सगळ्यांनी काम केलेलं आहे, त्याप्रमाणे आम्हाला आता आशा आहे की हे पैसे आम्हाला परत मिळतील. मित्रांनो, आणखी एक पीडित ठेवीदार आपल्या समोर येत आहेत, त्यांचे काय म्हणणं आहे बघूया. साहेब, आपलं नाव सांगा आणि आपण काय पदावर ते काम करत होता? माझं नाव सदाशिव रामचंद्र जाधव. मी ग्रामविकास अधिकारी या पदावर होतो आणि 2019 साली सेवानिवृत्त झालो. त्याच्यानंतर मला संजय पांडुरंग देसाई संचालक करवीर पतसंस्थेचे हे भेटले
व आमच्याकडे व्याजदर जादा आहे आणि आमच्या पसंतीत पैसे ठेवा असं 2021ला मला सांगितलं. त्याप्रमाणे मी 13 लाख यांच्या पसंतीत ठेवले. किती रक्कम तुमची अडकले? 13,40,000. व त्याच्यानंतर मी परत मागणी करायला गेलो त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तुम्हाला कशासाठी रक्कम लागणार होती? मला मुलांच्या लग्नासाठी व उद्योगधंदे काढण्यासाठी. मुलांनी नोकऱ्या नसल्यामुळं मुलांना उद्योगधंदे काढण्यासाठी पैसे मागण्यासाठी गेलो. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पैसे मिळाले नाहीत? पैसे मिळाले नाहीत. या पतसंस्थेमध्ये जो गैरव्यवहार झाला, अनेकांचे पैसे गुंतलेले आहेत, त्यांना ते पैसे मिळत नाहीत. बऱ्याच जणांना त्यांच्या अडचणीच्या वेळेला म्हणजे निवृत्तीनंतर घर बांधायचं आहे, मुलींची लग्न करायची आहेत, अशा वेळेला त्यांना पैसे मिळत. असेच एक पीडित आहेत आपल्या समोर आलेले आहेत. आपण त्यांना कशा पद्धतीने त्रास झाला आणि त्यांचा परिचय आपण घेऊया. किती रकमेला ते अडकलेत माहिती आहे? मॅडम आपलं नाव सांगा प्रथम. सौरत्न प्रभा रवींद्र पवार, राहणार सिंगापूर. आपण किती रकमेला या पतसंस्थेमध्ये गुंतलेले आहात? म्हणजे वैयक्तिक माझ्या ह्याच्यावर आहेत. व्यक्तिगत तुम्ही किती? माझी 4 ते 5 लाख पर्यंत व्याजाचं कट. अच्छा. आणि आमच्या आजारपणासाठी निवृत्तीनंतर आम्हाला मुलांसाठी घर नोकर लग्नांसाठी पैसे आम्हाला ठेवलेले होते. जेव्हा आम्ही आणायला गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला टोलवाटोलवी उत्तरं दिली. नंतर देऊया. कधी गेला होता साधारणपणे तुम्ही? 1 वर्ष आधी. तुम्हाला पैसे मिळाले नाहीत? नाहीत मिळाले. पैसे आले असे व्याजासकट ती पावत्याच हे करायची. पैसे ते घेऊन नको म्हणायची, व्याजासकट पावत्या करा. आणि आमच्या मिस्टरांचे जेव्हा पैसे आले की देसाई लगेच सांगायचे यांना ती पावत्या करूया आपण, लगेच घरापर्यंत पैसे यायचेच नाहीत. म्हणजे त्याचं कन्व्हर्शन वेगळ्या पावतीमध्ये करून पावती तुमच्या हातात द्यायचे, पैसे द्यायचेच नाही. आपल्या समोर आणखी एक महत्वाची व्यक्ती आलेली आहे. त्यांचीही मोठी रक्कम या पतसंस्थेमध्ये अडकलेली आहे. साहेब आपलं नाव सांगा आणि तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये कोणत्या जागेवर काम करत होता? माझं नाव रवींद्र अनंत पवार आहे. मी जिल्हा परिषदमध्ये ऑफिस सुप्रिटेंडेंट या पदावर कार्यरत होतो. त्याच्या आधी कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक आणि त्यानंतर ऑफिस सुप्रिटेंडेंट म्हणून काम केलेलं आहे. म्हणजे चांगल्या पदावरती तुम्ही काम केलेलं आहात, बरोबर? तुम्ही तुमचे किती रक्कम या पतसंस्थेमध्ये अडकलेली आहे आणि ती कुणामुळं, म्हणजे कुणी तुम्हाला इन्स्टिगेट केलं किंवा उठून बसवलं या पतसंस्थेमध्ये, ही जराशी माहिती सांगा. माझी आणि माझ्या मुलांची आणि माझ्या मिसेसच्या नावावर सगळे मिळून 20,67,000 या करवीर पतसंस्थेत गुंतलेली आहे. सदरची गुंतवणूक ही देसाई यांच्यावर विश्वास ठेवून मी केलेली आहे. त्यांनी मला सतत विश्वास दिला की कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होणार नाही आणि तुम्ही काळजी करू नका, माझ्या या पतसंस्थेत पैसे तुम्ही बिनधास्त ठेवा असं म्हणायचे. आणि त्याचं व्याज आणून पण पैसे ज्या वेळेला आणायला जायचं त्यावेळेला ते म्हणायचे की वा या खेपेला जरासं अडचण आहे आणि ऑडिट वगैरे होऊ दे, ऑडिट झाल्यानंतर तुला काय असेल ते रोख रक्कम देऊया. पण तथापि आम्ही म्हणायचो रोख रक्कम की गरज आहे तरीसुद्धा ती काय करायचे की ती रोख रक्कम न देता त्याचं पावतीमध्ये कन्व्हर्शन करायचे का जी व्याजाची जी रक्कम आली आहे ती पुन्हा पावतीच्या स्वरूपात कन्वर्ट व्हायची आणि पुन्हा ते आम्हाला फक्त पावतीच आम्हाला आमच्या हातात द्यायची, पैसे घरापर्यंत आमच्या जायचेच नाही. म्हणजे जी रक्कम आहे तुम्ही मागितली व्यवस्थापकाकडं तर पुढे यायचे M.A. देसाई, M.A. देसाई पुढे यायचे. M.A. देसाईंचं त्या पतसंस्थेत नेमकं काय स्थान होतं? ते त्या पतसंस्थेचे सर्वात म्हणून काम करत होते ना, त्यामुळं आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला की ते आपले पैसे काढणे ठेवणे विश्वास जो दिला तो देसाई यांनी दिला ना. आम्ही इतर कुठल्या गोष्टीकडे जास्त बघायचं नाही, त्या श्री देसाई यांच्याकडे विश्वास ठेवूनच आम्ही आमचे ठेवलेले यापूर्वी ठेवलेले पैशाची व्याज जरी आलं तरी त्या व्याजाची पुन्हा पावती तयार व्हायची आणि ती पावती घेऊन आम्ही विश्वासानं घराकडे जायचं. परंतु पैसे मात्र त्याने नंतर जसं आम्हाला गरज मुलांच्या लग्नासाठी किंवा आजारपणा, माझ्या स्वतःच्या आजारपणासाठी, मिसेसच्या आजारपणासाठी, घराच्या डागडुजीसाठी ज्या वेळेला पैसे पाहिजे झाले त्या वेळेला आम्ही वेळोवेळी त्यांच्याकडं आणि व्यवस्थापकाकडं पैशाची मागणी केली, तथापि त्याने रोख रक्कम कधीच आम्हाला दिली नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या अडचणीच्या काळात या पतसंस्थेमध्ये ठेवलेली जी ठेव आहे ती मागायला गेलात
त्यावेळेला तुम्हाला पैसे दिले नाहीत, त्याऐवजी नवीन एक पत्रच दिलं की ज्याच्यामध्ये तुम्हाला एवढी रक्कम तुम्हाला देणे लागतो, व्याजासहित एवढे होते, अशा पद्धतीची पत्र दिली. ती पावतीचाच तुकडा त्याने आम्हाला दिला, पैसे नाही दिले. तुमचे आणि त्या देसाईंचे संबंध होते का? माझे आणि त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. बर, कसे म्हणजे तुम्ही संघटनेत काम करत होता किंवा काय अशा पद्धतीचे काय? हो, अशा मी सेवानिवृत्त कर्मचारी पतसंस्थे सेवानिवृत्त कर्मचारी सेवा समितीमध्ये मी कॅशियर पदावर काम करत होतो. त्यामुळं मला माहिती आहे की बाबा मी विश्वासानं जसं काम करतोय तसंच हे पण विश्वासानं काम करतील या अपेक्षेनं मी त्यांच्याकडं पैसे ठेवत होतो. आणि गेले 11-12 वर्ष मी त्यांच्याबरोबर काम करत होतो. हा, म्हणजे प्रदीर्घ काळ तुम्ही त्यांच्याबरोबर काम करत होता आणि त्या जादा व्याजाचा दर आणि असलेले संबंध याचा गैरवापर करून त्यांनी तुम्हाला पैसे ठेवण्यासाठी फशी पडला, असंच का? असं बरोबर आहे, ते आपण म्हणतो ते अगदी बरोबर आहे. बर, आता तुम्हाला जे पैसे आहेत तुमचे पैसे साधारण एकूण किती रक्कमेला तुम्ही अडकलाय? एकूण आम्ही सगळे आमचं कुटुंब 20,67,000 रुपयेच्या रकमेला अडकलेला आहे. हे सगळे निवृत्तीनंतरचे पैसे आहेत? होय होय. म्हणजे निवृत्तीनंतरचे पूर्वीचे काही ॲरियर्स वगैरे काही ह्याच्यामध्ये मिळालेले किंवा निवृत्तीनंतरचे ग्रॅज्युटी फंड आणि पेन्शन विक्री, रजा रोखीकरण इत्यादी कारणामुळे जे पैसे मिळाले त्यातले एकही पैसा मी घराकडे नेला नाही किंवा कुठं इकडं तिकडं दिला नाही. हा सगळा पतसंस्थेतच ठेवला आणि विश्वासानंच त्याने माझा गळा कापला. हां, सेवानिवृत्त पतसंस्थेत पण ते श्री देसाई हे कार्यरत असते, सचिव म्हणून कार्यरत असल्यामुळे पतसंस्थेत कर्मचारी रिटायर झाल्यानंतर आपसुकच यायचा. तो आल्यानंतर त्याच्याकडून माहिती कळत होती की बाबा कुणाला ग्रॅज्युएटीच्या स्वरूपात किती पैसे मिळणार आहेत आणि पेन्शन विक्रीच्या स्वरूपात किती पैसे मिळणार हे तो कर्मचारी विश्वासानं त्या देसाई यांना सांगायचा. त्यामुळे त्यांना आपोआपच ती माहिती कळायची की बाबा ह्या ग्रस्ताला इतकी रक्कम आता मिळणार आहे, सदरची रक्कम माझ्या पतसंस्थेत ठेवा म्हणून तो आणि तुम्हाला चांगल्यापैकी परतावा मिळणार आहे, तुम्ही कुठेतरी ठेवणारच ना. मग आमच्या पतसंस्थेत ठेवलं तर काय फरक पडणार आहे, तुम्हाला व्याजानं तुम्हाला मिळणारच आहे रक्कम आणि ही व्याजाची रक्कम जर चांगल्यापैकी तुम्हाला मिळणार असेल परतावा तर तुम्ही का ठेवत नाही, असं ते त्यांना मार्गदर्शन करायचे. त्या मार्गदर्शनामुळं साहजिकच कर्मचारी हा त्या पतसंस्थेमध्ये रक्कम ठेवण्यासाठी उद्युक्त व्हायचा आणि त्यामुळं त्यांना इतर ठिकाणी कुठे जात बसायची काही पाळी यायची नाही. त्या आपसुकच त्या कर्मचारी सेवा समितीच्या माध्यमातून आपोआपच त्यांना माहिती कळायची. त्यामुळं त्यांनी त्या पतसंस्थेमध्ये इकडच्या सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याची रक्कम पतसंस्थेमध्ये त्यांना घेऊन जायला सुलभ झालं किंवा त्यांची डिपॉझिट वाढायला ते सुलभ एक कारण घडलं. त्या सेवानिवृत्त सेवानिवृत्त संस्था ही कर्मचारी जे सेवानिवृत्त झाली जिल्हा परिषदमधनं त्यांची आहे आणि त्यामुळे त्या देसाई त्या पतसंस्था सोडून याही संस्थेत सचिव असल्यामुळं त्यांच्यावर साहजिकच विश्वास बसायचा आणि त्यामुळे ते पैसे त्यामध्ये ते द्यायचे. त्यामुळं त्यांचा त्यांच्या करवीर पतसंस्थेकडे ओढा आपोआपच वाढत गेला. मित्रांनो, आपण या पतसंस्थेमध्ये पीडित असणाऱ्या लोकांचे मुलाखती थोडक्यात घेत आहोत. त्यांचं मत काय आहे आणि किती रकमेला ते अडकलेले आहेत याची आपण माहिती जमा करायचा प्रयत्न. आता आपल्या समोर आणखी नवीन एक सभासद किंवा ठेवीदार आले की ज्यांचे पैसे याच्यामध्ये. साहेब, आपलं नाव सांगा. माझं नाव सुनील गोविंदराव कानकेकर. मी जिल्हा परिषद मधून वरिष्ठ सहाय्यक या पदावरून कृषी विभागातून सेवानिवृत्त झालेला आहे. आपल्याकडून या पतसंस्थेमध्ये किती रक्कम ठेवण्यात आली आणि ती कोणत्या स्वरूपाची होती, म्हणजे नियमित पगारातली होती का निवृत्ती वेतनाची होती? मी 30/9/2019 साली सेवानिवृत्त झालो. माझी त्यातली फंडाची रक्कम, ग्रॅच्युटी आणि अंशराशी रक्कम अशी माझ्या रकमा होत्या. त्यामध्ये मी 9.5 लाख रुपये 9,85,000 रुपये ठेवलेली होती आणि त्यासाठी मला MA देसाई
अतुल कारंडे, त्याशिवाय सुधीर मगदूम यांनी मला पैसे ठेवण्यासाठी प्रवृत्त केलं होतं. त्या दृष्टिकोनातून मी तिथं ठेवली. काय तुम्हाला आश्वासनं दिली त्याने? आश्वासनं अशी दिली की ही आपली संस्था सरकारी कर्मचाऱ्यांची पतसंस्था आहे. कुठल्याही प्रकारचा ह्या संस्थेला धोका नाही. अगर काही त्याचा अडचण येणार नाही. तुम्हाला पैसे तुम्ही मागेल तर तुम्हाला पैसे मिळाल्या जातील अशा बाबतीचे आम्हाला ठोस आश्वासन त्यांनी दिली होती. व्याजदराच्या संदर्भात काय सांगाल? व्याजदराच्या संबंधात आम्हाला 9.5% या दराने त्यांनी व्याजाचा दर दाखवला होता. त्याशिवाय त्यांनी पॉम्पलेट छापून आम्हाला त्यांनी दाखवली होती आणि त्याप्रमाणे आम्हाला ते व्याज देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं. इतर पतसंस्थेच्या दृष्टी म्हणजे तुलना करता हा व्याजदर जास्त आहे? हा जास्त आहे, परंतु त्यांनी अशा मार्गाने व्याजदर देऊन सभासदांना फसवणं हे उचित नाही आहे. यामध्ये संस्थापक विश्वास साबळे साहेबांनी वैयक्तिक लक्ष घालून या संस्थेची जबाबदारी त्यांनी उचलायला पाहिजे होती. त्याशिवाय की संस्थेचे चेअरमन किंवा व्हाईस चेअरमन किंवा मॅनेजर किंवा काय नावं सांगा ना? चेअरमन अतुल कारंडे, त्याशिवाय सुधीर मगदूम, त्यानंतर M.A. देसाई सचिव आणि मॅनेजर पांडुरंग परीख या लोकांनी वैयक्तिक आणि जबाबदारीने काम करणं गरजेचं होतं. आज तुमचे या पतसंस्थेत किती रक्कम अडकले? माझी या पतसंस्थेत 9,45,000 रक्कम अडकलेली आहे. त्याच्यामध्ये माझ्या नावावर, मिसेसच्या नावावर, मुलग्याच्या नावावर ही रक्कम आम्ही हे केलेली आहे. तुम्ही कधी मागायला गेला? मी त्यांच्याकडे लेखी पत्रव्यवहार सुद्धा केला होता. मला रक्कम पाहिजे. माझी मुलगी जेव्हा लंडनहून आली होती कोल्हापुरात आणि तिला परत जाण्यासाठी मी त्यांच्याकडे माझं त्यातले 1 लाख रुपये माझी पावती सुद्धा फुटली होती. ते रक्कम मागायला मी त्यांच्याकडे गेलो होतो. तेव्हा त्यांनी मला पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामध्ये अतुल कारंडे म्हणले की M.A. देसाईंच्याकडे जावा. अरे म्हणलं तुम्ही स्वतः चेअरमन आहात आणि ते M.A. देसाई कोण म्हणलं? अशा प्रकारचे मी त्यांना विचारलं होतं. त्यांनी ते काय उत्तर दिलं नाही आणि मला काय त्यांनी पैसे दिले आणि माझी मुलगी लंडनला गेली नाही, कोल्हापुरातच तशी राहील ती. त्यामुळे माझा फार मोठा अन्याय झालेला आहे. त्यांचं नाव आणि पत्ता, ते किती पैशाला गुंतलेले आहेत याची माहिती आपण घेणार आहोत. साहेब आपलं नाव सांगा. वसंतराव दादासाहेब पाटील. कुठं काम करत होता? मी MSCB मध्ये काम करतो. मग तुमचे किती पैसे या संस्थेमध्ये अडकलेले आहेत आणि कुणामुळे अडकलेत? कुणी तुम्हाला इन्स्टिगेट केलं की इथं पैसे ठेवण्यासाठी? 6,10,000 रक्कम अडकलेली आहे आणि अतुल कारंडे यांच्या सांगण्यावर मी पैसे ठेवलेले आहेत. 6,10,000 एवढी रक्कम तुम्ही या पतसंस्थेत, तुम्हाला ती रक्कम काढत असताना काय अडचणी आल्या आणि मिळाले का? पैसे मला मिळालेले नाहीत. तुम्ही मागायला गेला होता? नाही, मॅच्युअर व्हायचं होतं, मागायला गेलो होतो. खरं नंतर देतो बघू असं त्यांनी सांगितलं. तुम्हाला काय अडचणी आल्या या पैशामुळं? पैसे मला मिळालेलेच नाही, त्यामुळे अडचण नाही. तुम्ही कुठल्या अडचणीस्तव या संस्थेतले पैसे मागायचा प्रयत्न करत मला होता? दवाखान्यासाठी माझ्याकडे पैसे नाही, त्यासाठी मला अडचणी झाल्या. तुम्ही आजारी आहात? आजारी आहे, ऍडमिट होतो आता. तुमचं वय किती? वय 72. अच्छा, आजारी आहात तुम्ही. आजारी. आणि आजारपणासाठी दवाखान्यासाठी तुम्ही पैसे मागायला गेला? होय. तुम्हाला मिळाले नाही? काय कोण भेटलं तिथं? तिथे त्यांचे सचिव भेटले ते. बर, काय काय सांगितलं तुम्ही? काय बोलणं झालं? मी दवाखान्यासाठी मला पैसे पाहिजेत. मला दवाखान्यात रक्त टेस्ट किंवा ॲडमिट आहे त्यासाठी पैसे पाहिजे, तर मी नंतर देतो बघू असं तिने उत्तर दिलं. तुम्ही तुमची अडचण कशी काढला? काय काढलं तर लोन काढलं, काय ते केलं, मग घरातलं सोनं न ठेवलं आणि पैसे काढले मग. अच्छा अच्छा, ठीक आहे. म्हणजे यांना यांचे पैसे परत घेण्यासाठी ते ज्यावेळेला गेले आजारी आहेत म्हणून, त्यावेळेला दवाखान्याचं बिल भरण्यासाठी सुद्धा त्यांनी पैसे परत दिलेले नाहीत. त्यांनी स्वतःची अडचण इतर उधार उसळवार करून आणि घरातले काही सोनं नाणं विकून त्यांनी आपल्यावरती उपचार केलेले आहेत. अशा अडचणीतून हे सगळे सभासद ठेवीदार जात आहेत. आता आपल्या समोर आहेत ते बेड रिडन आहेत, झोपून आहेत, गेली 2 वर्षे ते उपचार घेत आहेत. आता आपण त्यांच्याकडून त्याचा परिचय प्रथम विचारून. मॅडम आपला परिचय सांगा. मी गौरी मुटकेकर, जिल्हा परिषदमध्ये सर्व्हिसला होते. काय म्हणून काम करत होता? सिनियर असिस्टंट. सिनियर असिस्टंट. आपले किती पैसे या संस्थेत अडकलेले आहेत? 3.5 लाख. कुणाच्या सांगण्यावरून आपण हे पैसे ठेवले? हरास म्हणून माझे क्लोज मित्र आहेत. बर, संचालक आहेत ते? हां,
ते मला म्हटले की मॅडम व्याज बी चांगला आहे, ठेवा तुम्ही आमच्या संस्थेत पैसे, म्हणून मी ठेवले. अच्छा, किती रक्कम तुमची गुंतलेली आहे? 3.5 लाख. 3.5 लाख. तुम्ही आता 2 वर्षामध्ये हे पैसे परत मागायचा प्रयत्न केला? हो, सारखा करते आहे, कारण माझी तब्येतच बरी नसते, वय माझं जास्त आहे, 82 वर्ष आहे. बरं. आणि ऑपरेशन शरीरावर फार झाले, त्यामुळं औषध पाण्याला पैसा मला फार लागतो. बरोबर. म्हणून मी मागणी केली. तुम्ही कुणाला पाठवून दिलं होतं काय वगैरे? माझे जे नर्स आहे तिला पाठवून दिलं होतं. बरं. एफडीचे पैसे मिळाले नाहीत. कुणाकडे पाठवून दिलं होतं? माझे एक नर्स आहे मला बघायला. नाही, कोण भेटलं त्यांना? महावीर म्हणून जे तिथं आहे बर, त्यांच्याकडे पाठवलं होतं. बर. मग त्यांनी 2 दिवसानं देतो म्हटले पैसे. बर. आणि दिले नाहीत. म्हणजे तुमच्या अडचणीच्या काळात ते पैसे तुमचे डिपॉझिट तुम्हाला मिळाले नाही. बरोबर. आता किती वर्ष तुम्ही झोपून आहात? 2 वर्ष झोपून. काय तुम्हाला नेमका आजार झालाय काय सांगू शकाल? मला हायपर टेन्शन आहे. डिप्रेशन आहे. बरं. ठीक आहे. वय जास्त आहे ना. वय जास्त आहे. किती वय आहे आपलं? 82 वय आहे माझं. 82 वय. आणि 11 ऑपरेशन झाले शरीरावर. माय 11 ऑपरेशन आहे. मेजर ऑपरेशन आहे. मेजर. आणि अशा परिस्थितीत तुम्हाला तुमचे पैसे मिळाले नाही? ठीक आहे मॅडम. ओके. या पतसंस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात रकमेचा अपहार झालाय आणि जे ठेवीदार आहेत त्या ठेवीदारांचे जे पैसे अडकलेले आहेत त्यापैकी नवीन एक ठेवीदार आपण आपल्या समोर आहेत, त्यांचा आपण परिचय प्रथम करून घेऊ. साहेब, आपलं नाव सांगा आणि आपण कुठं नेमकं काम करत होता याची माहिती सांगा. माझं नाव सदाशिव नरहर पुजारी. मी सेवानिवृत्त उपलेखापाल म्हणून पंचायत समिती गारगोटी येथे सेवानिवृत्त झालो 2008 साली. आपली म्हणजे रक्कम या पतसंस्थेमध्ये नेमकी किती गुंतलेली आहे? माझी रक्कम 2003 सालापासून मी रक्कम या संस्थेत ठेवलेली आहे. ती आता 8 लाख रुपये शिल्लक आहे. ही जी रक्कम तुम्ही कोणत्या संचालकांच्या किंवा कोणत्या कुणाच्या सांगण्यावरून इथं तुम्ही संस्थेत रक्कम ठेवली? या संस्थेतले जे संचालक आहेत ते पहिल्यापासून माझे सहकारी होते. त्यांच्या गोड बोलण्याला बोलून M.A. देसाई या व्यक्ती, केवळ ही व्यक्ती आणि परीट व्यवस्थापक यांच्या गोड बोलण्याला बोलून आम्ही ही रक्कम ठेव म्हणून ठेवली. तुम्ही ही रक्कम परत मागायचा प्रयत्न कधी केला? 4 वर्षापूर्वी प्रयत्न केलेला होता. म्हणजे प्रत्येक वर्षी करतोच मी त्यांच्याकडे जाऊन. बर. तुम्हाला काही आर्थिक अडचणी होत्या निवृत्तीनंतर? निवृत्तीनंतर अडचणी आहेतच. आता सध्या नवीन ज्युनियन अडचण म्हणजे माझा मुलगा मिरजेला असतो. त्याला नोकरीतनं, आता पूर्वी उशक्काल हॉस्पिटलला तो नोकरीला होता. त्याला त्या नोकरीतनं नवीन ते हॉस्पिटल हे दुसऱ्या कंपनीनं विकत घेतल्या कारणानं तिथून त्याला पेमेंट केलेलं आहे. बरोबर. त्याचा खर्च सुद्धा बघावा लागतो. आता आमचं वय जवळजवळ माझं आणि माझ्या मिसेसचं वय 75 ते 80 या दरम्यानच्या कालावधीत आहे. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आजार आहेत ना. पेसमेकर बसवलेला आहे, हार्टचा आहे प्रॉब्लेम, हाय बीपी आहे, या सगळे विकार आहेत. नुकताच मी 15 बेशुद्ध पडलेलो होतो 15 मिनिटं. कशामुळं ते कळलं नाही. बेशुद्ध पडलो म्हणजे पडलो. आणि मग कानावरती पडल्या कारणानं कानातून रक्त यायला लागलं. बापरे. जवळपास कोणी नाही, पैसा नाही, अडका नाही. कुणाकडे आम्ही साहेब तोंड मागणार, पसरणार? हे माझे पैसे जर माझ्याकडे असते तर इमर्जन्सी रक्कम म्हणून मला वापरता आली असती. मग ज्या M.A. देसाईंच्या सांगण्यावरून तुम्ही हे पैसे ठेवलेत त्यांना तुम्ही फोन केला नाही? त्यांना फोन करायची काय जरूरत नाही, कारण ते आता काही करू शकणारच नाहीत. पण तुम्ही त्यांना एक वेळ विचारलं का की माझे आता पैसे द्या? एकदा मी हे प्रकरण ज्यावेळेला परीट हे व्यवस्था वाढले त्यावेळेला मी त्यांना फोन केलेला होता. त्यावेळी त्यांनी सांगितलं की हे परीटानं सगळं अपहार केलेला आहे आणि आमच्या मागे हे लागलं शुष्काष्ट लावलेलं आहे.
परंतु त्याच्यावरती माझा विश्वास बसला नाही. हा एकटा माणूस कसा काय फ्रॉड करू शकतो ते सगळं जम्बलिंगच वाटते ते मला अजून. आणि माझा ह्याच्यावरती ठोस आरोप आहे की ही रक्कम त्यांनी कुठल्या तरी मोठ्या गॅम्बलिंग मध्ये ती घालवायला पाहिजे. गॅम्बलिंग म्हणजे जुगारामध्ये हारले असतील, जुगार म्हणा किंवा ते मोठ्या मोठ्या एएस ट्रेडर सारख्या ज्या मोठ्या फसव्या कंपन्या आहेत त्या कंपनीमध्ये ती रक्कम घातलेली असावी असं मला दाट संशय आहे. आता तुम्हाला पैसे मिळतील याची खात्री कशी वाटते? माझा न्यायदेवतेवरती पूर्ण विश्वास आहे. हा न्याय आज ना एक दिवस या आम्हा म्हाताऱ्या माणसांच्या ठेवीदारांच्या धावेला हाकेला धावून येईल न्यायदेवता आणि आमच्या मला पैसे मिळतील हा आम्हाला पूर्ण विश्वास. कोण प्रयत्न करतंय? आमच्या माग म्हणजे माझ्या वाचनात असं आलंय पुण्याला सार्वजनिक काका म्हणून एक होते. तसं आमच्या जिल्हा परिषदेमध्ये सुब्राव पवार नावाची व्यक्ती जी आहे ती व्यक्ती मोठ्या धाडसानं हिरिरीनं प्रत्येक केसचा अभ्यास करून प्रत्येक कायद्याचा अभ्यास करून ही याच्यावरती तुटून पडते आणि त्याला 400 हे मावळे लोक छत्रपती शिवाजींचे महाराजांचे मावळे लोक पाठीशी उभे आहेत. धन्यवाद. करवीर पंचायत समिती कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था या पतसंस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झालेला आहे. काही ठेवीदार हे ग्राहक न्यायालयात गेले. या ग्राहक न्यायालयामध्ये या ठेवीदारांच्या वतीनं ज्यांनी वकिली केलेली आहे ते आता आपल्या समोर आहेत. सर, आपलं नाव आणि नेमकी परिस्थिती आत्ताच्या या ठेवीदारांची काय आहे, काय सांगू शकाल? नमस्कार, मी ॲडव्होकेट कॉम्रेड बाळासाहेब पवार, करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्था ही कोल्हापूरमध्ये जी कर्मचाऱ्याची पतसंस्था आहे या कर्मचाऱ्यांच्या वतीनं आम्ही कोल्हापूर येथील ग्राहक न्यायालयामध्ये काही ठेवीदारांच्या वतीनं ज्या रकमे मॅच्युअर झाल्यात किंवा ज्या रकमा आवश्यक होत्या त्या त्यांनी मागणी केल्यानंतर न दिल्यामुळं काही ठेवीदारांच्या वतीनं आम्ही कोल्हापूरातील ग्राहक न्यायालयामध्ये त्या रकमा मिळाव्यात म्हणून असं जवळजवळ 50 ते 55च्या आसपास त्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं दावा केल्यात. यामध्ये आम्ही कर्मचाऱ्यांच्या वतीनं दावा करण्याचा उद्देश असाच की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संयुक्त कामगार कृती समिती अशी कामगारांसाठी काम करणारी कृती समिती आहे. त्या कृती समितीचा एक मी समन्वयक आणि निमंत्रक आहे आणि आम्ही कामगार चळवळीशी काम करताना या कर्मचाऱ्यांची जी रिटायरमेंट झालेली कर्मचारी असतील, सेवानिवृत्त झालेले असतील किंवा सध्या जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवेनंतर जे निवृत्तीनंतर किंवा सेवेमध्ये असताना जी पुंजी त्या पतसंस्थेमध्ये गुंतवली होती ती त्यांना मिळण्यास अडचण झाल्यानंतर त्यांनी सर्व कर्मचारी ह्या कुठल्या ना कुठल्या प्रयत्नाने आमच्या चळवळीशी किंवा कामगार चळवळीशी त्यांचा संबंध आल्यामुळं आम्ही संयुक्त कामगार कृती समिती व ऑल इंडिया ट्रेड युनियन आयटक जी भारतातली एक नंबरची व भारतातली पहिली कामगार संघटना आहे त्या संघटनेचे लाला लजपतराय हे पहिले त्याचे पुढारी होते. या संघटनेच्या माध्यमातून आम्ही ह्या सर्व कर्मचाऱ्यांना कुठंतरी न्याय मिळावा आणि त्यांनी जी ठेवलेली जी पुंजी आहे ती त्यांना लवकरात लवकर मिळावी म्हणून या कर्मचाऱ्यांच्या वतीनं आम्ही ग्राहक न्यायालयामध्ये ती रक्कम मिळावी, ठेवी मिळावी म्हणून आम्ही ते दावा दाखल केले आहेत. आमचा ग्राहक न्यायालयावर फार मोठ्या प्रमाणात विश्वास आहे. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांना ग्राहक न्यायालयाकडून योग्य ते न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.